मार्कीत नुकतंच नवं घर बांधलेलं ऐसपैस. वारा आला की सळाळत वाहत जायचा. नुसतंच गारगार वाटायचं. त्यात उंचवटा. घरात बसून समदं गाव दिसायचं. खाली वड्याला पूर आला की बारकी पोरं पवत येणारी लाकडं मोजत राहायची. पाऊस पडत होता. नुकताच कुठं मूग निघाल्याला, पण लाईनीवरती आल्यावाणी कोसळत होता. शेतकरी हराकला होता. सुताराच्या दारापुढं कुऱ्या कुळव चाडी जमली होती. दुरुस्त करताना तो पेकाटात वाकत होता. वड्यात खळाळत्या पाण्यात मासा मावत नव्हता. शेरडं करडं गारठ्यानं अंग फुलवून कोपरा धरून रवंत करीत उभा होती. बसल्या जागेवरनं दिसल तेवढं निरखित मी लिहित होतो. समोर पेटी, त्यावर सतरंजी टाकून आरामात बैठक मारून माझं लिहिणं चाललं होतं. इंदिरा गांधींनी पंजाबबद्दल घेतलेली ॲक्शन, भिंद्रावाल्याची हिंसक टोळी, सुवर्ण मंदिरावरील कारवाई, अधूनमधून लाडू खायला चटावलेल्या पात्राचे विनोद, सुंदरनी रेखीव अक्षरात एक एक प्रवेश सजत होता. माझ्या डोळ्यांसमोर चित्र उभा राहत होतं. मध्येच पाठीवरचं चंबू गबाळ सावरीत गावातला हेळबी कुडकुडत आला. अर्धा मुर्दा भिजलेला, तोंडावरती दाढीचं गचपान माजलेलं, तोंडावरती लुकलुकणाऱ्या डोळ्यांत एक जुनं पुरानं हसू खेळत असल्यालं. राम राम पाटील, मी चमकलो. वळून पाहिलं तर हेळबी बारक्या पोरागत हात जोडून उभा होता. पाटील आणि आम्ही? व्हय व्हय, तुम्हीच खऱ्या अर्थानं गावातलं पहिलं पाटील हायसा. करा गंमतराव, नवं घर बांधलंय नवं, म्हणून तुम्हाला मी पाटलासारखा दिसतोया. हेळबी महाराज, खरंच सांगतो, मी महाराजा हाय. आता काय म्हणू कर्माला? एवढा बाडबिस्तारा मी गावोगाव घेऊन हिंडतोया, ती काय खोळा म्हणून व्हय? मान्य पाटील, माझ्या धोत्रात बांधलेलं वंशावळीचं बाडच उघडून तुम्हासनी समक्ष दाखवतो. तुम्ही मूळ पाटील हायसा. हातातलं लेखन मी बाजूला सारलं. हेळब्यानं गठुडं सोडलं. जुनी पुराणी कागदपत्र बाहेर काढली. शिळ्या चपात्याची चव्वड रचावी तशी एकावरती एक रचल्याली. काय मोडीत तर काय मराठीत, काय न कळणाऱ्या सांकेतिक भाषेत. आयला ह्यो इदवान माणूस विश्वनाथ काशीनाथ राजवाड्यासारखा कुठं कुठं हिंडत असेल सांगता येत नाही. त्यानं सरळ माने घराण्याची वंशावळच माझ्या समोर ठेवली. आखरीत घडल्यावाणी मी बघत राहिलो. 12व्या शतकापासूनची आमची वंशावळ त्यात होती. कुठनं बाबानं कागदपत्र आणली होती तर ते देवच जाणे. तर असं हाय पाटील, इजापूरकडचा पाटील ह्यो तुमच्या घराण्याचा मूळ पुरुष. 12व्या शतकाच्या मध्यावरती तिकडं दुष्काळ पडला आणि बायका पोरासनी घेऊन मजल दर मजल करीत तो निघाला बघा. एक दिवशी वाटतच मेला. त्याच्या पुढच्या पिढ्या चांगल्या 250 वर्ष अशाच हिंडत राहिल्या. पुढे 15व्या शतकात त्या घरानं खरसुंडीला येऊन राहिलं. पुढं काय झालं हेळबी? तिथं बडव्यांनी वाद वाढवला. तुमच्या पूर्वजासनी लय संघर्ष करायला लागला. देवाचे बडवे राहून देते ती व्हय तिथं? मग तुमच्या पूर्वजानं खरसुंडीच्या देवळात केला पुजाऱ्याचा खून. आणि जी ब्याहनं बायका मुलासकट गडी सटकला ती थेट नावं बदलून आणि जात बदलून चिंचणीत येऊन राहिला. चिंचणीत येऊन राहिलेली तुमची ही 11वी पिढी. म्हणजे आम्ही महार नाही व्हय? नाही देवा, एवढी महाराची घरं ह्या गावात आहे ती, पण तुमच्या घरा बिगर एका माणसात तेज नाही का? तर कारण हे हाय. मी अवाक झालो होतो. मुलखा वेगळा इतिहास मी ऐकत होतो. लहानपणी मला आजोबा म्हणायचे, पोरा आपण हितले नाही, आपण खरसुंडीचा आहोत. मी चिंचणीतल्या महाराशी भांडण काढून कोर्टात जाऊन हितला महार वतनदार झालो. हेळब्याचं सांगणं मला पटलं. त्याला जेवायला घालून मी विचार करत बसलो. आमचं रक्त वेगळं आहे याची खात्री पटली. माझा आजोबा भोसले सर्कसचा मुखत्यार होता. चुलते चुलत भाऊ मोठ्या हुद्द्यावरती कामं करतात. आम्ही सर्वच भाऊ असे कलेची आराधना करणारे. हा सारा बुद्धीचा खेळ. मेलेली जनावरं ओरबाडून खाणाऱ्या आणि गटारातल्या किड्यागत जगणाऱ्या अडाणी गलिच्छ लोकांपेक्षा आम्ही वेगळे आहोत. काय सांगावं, याच्या बुडाशी त्या हेळब्यानं सांगितलेल्या मूळ पाटील घराण्याच्या रक्ताचा तर संबंध नसेल ना. हेळबी पोटभर जेवला. कागदपत्र व्यवस्थित घेऊन माघारी निघाला. हातावरती 10 रुपये ठेवताच फुलारला. आता काय लिहितायसा नवीन पाटील? इंदिरा गांधींवरती वग लिहितोया. लय गाजणार बघा.
दुनियातलं समद तमासगीर माग पडत्याली, हा बघत राहावा तुम्ही फकस्त. मी हसलो. तो जाताच पुन्हा लिहित राहिलो. सुवर्ण मंदिरात भयानक उलाढाली करणारा भिंद्रावाला हे पात्र कोण उभा करणार? तेवढ्या ताकदीचा नट हवा. इंदिरा आणि भिंद्रावाला या दोन भूमिकांसाठी गुणी माणसं मिळाली की वग बसलाच म्हणून समजा. 15 दिवसांत वग लिहून झाला. सगळ्या कलाकारांना जमवलं. वगाचं वाचन केलं. पुढच्या बाजूला माझा धाकटा भाऊ शंकर आणि त्याची बायको बाळूताई बसली होती. संवाद वाचताना या दोघांच्या चेहऱ्यावरती उत्सुकता मोहरत होती. वग सर्वांनाच आवडला. मग मी मनाशी निश्चित केलेली सगळी पात्र त्या कलाकाराला सांगितली. अगदी सुनेमांचं काम करणाऱ्या सैफुद्दीन म्हाबरीपासून सदबीरचं काम करणाऱ्या शालनपर्यंत. गणगवळण आणि बजावणी मोहन प्रधान आणि कुंदा प्रधान यांनी सांभाळायची. त्यामुळे त्यांना तसं वगात फारसं कामच नव्हतं. प्रश्न होता इंदिरेचा. भिंडरावाल्याबद्दल मी शंकरला विचारलं. करणार का भिंडरावाले उभा? होय नाना. भूमिका अशी वटिवतो की बघणाऱ्याच्या नजरेचं पारणच फिटलं पाहिजे. मला हेच हवंय शंकरराव. बाळूताई तुम्ही इंदिरा उभा करा. पण नाना, माझा अपुरं नाग. आपण नवं नाग बसू. तुमचा आवाज इंदिरेच्या आवाजाच्या पट्टीतला मिळता जुळता हाय. तुमच्या शब्दाबाहेर नाही नाना आम्ही. रिहर्सलला सुरुवात झाली. रात्र दणकत राहायची. कलाकार दिवसभर पाठांतराखाली दुमते व्हायचे. 100 हाडाचा कलाकार हातातला बाहला फिरवीत असा काही भिंडरावाले उभा करायचा की बघणाऱ्याचा थरकापच व्हावा. उजव्या हातातलं कडं दांड्यावरती खपकन आपटायचा. शिताफीनं हातातल्या हातात बाहला फिरवायचा आणि उंच आवाजात परत जाताना गरजायचा. करेगा तो करेगा, हिंदुस्तान पर खालसा ही राज करेगा. त्याची बेरकी साथीदार हा आवाज उचलून धरायचे. अंगावरती अक्षरशः शहारा यायचा. वाटायचं पद्धतशीर 3 टप्पे घेऊन म्हटलं जाणारं हे वाक्य एक दिवस महाराष्ट्र गाजेल. इंदिरा गांधींच्या तोंडी घातलेल्या वाक्यांना अफाट प्रतिसाद मिळेल. आणि झालंही. इंदिरा पुन्हा असं वगाचं नाव ठेवलं. फिरत्या रंगमंचासाठी नवीन पडदे करून आणले. कौलापूरच्या मुरली जाधवाला बोलवलं. रंगमंच फिरवायची संपूर्ण माहिती दिली. साथीला 2 पोरं. त्यात सुखदेव मर्दाने महत्वाचा. खरं तर मर्दाने सर्वच कामात आघाडीला. इतका प्रामाणिक बिगारी 10 वर्षांत मला भेटला नाही. पात्र मेकअपला बसली रे बसली की हा कपडे रांगेत मांडून ठेवणार. कुणाला पट्टा बांध, कुणाला तलवार लाव, मध्येच आमच्यासाठी चहा आण. पडेल ती कामं तो करायचा. पाहुण्यासाठी प्रयोग बघताना खाट टाकायची असली की एकटा धावत जायचा. एवढं करून पावनखिंडीच्या वगात अवलादची विनोदी भूमिका अशी काही वटवायचा की बघतच राहावं. विजयादशमीच्या मुहूर्तावरती 3 गाड्या भरारत निघाल्या. रोज प्रयोग, आराम नाही. इंदिरेचा वग अफाट लोकप्रिय झाला. पैशाचा तर पाऊस पडला. सारेच तमाशे भारल्यागत झाले. शंकरनं अभिनयाची कमाल केली. त्याचा भिंडरावाले लोकांच्या काळजात रुतून बसला. कुठलीच भूमिका कुठल्याच कलाकारानं खाली पडू दिली नाही. प्रत्येक खेळाला 300 रुपयांचा दारू गोळा वाजू लागला. दिवसाला पोतभर बिड्या ओढल्या जायच्या. तमाशाचा सारा डौलच राजशाही होता. 18 पोरींना एकसारखी 18 पातळ होती. रंगमंचावरती एकदा घुंगरू घणघणलं की पब्लिकची तर शुद्धच हरपायची. मधली 5 मिनिटांची सुट्टी सोडली तर कुणालाच आराम नसायचा. वग चालला होता. फड गाजत होता. नोटा हटत नव्हत्या. पिणं सुटलं होतं. आकाताईला देव जणू पावला होता. एकदा इस्लामपूरला तमाशा होता. गवळणी बाजारला चालल्या होत्या. मावशी फिरकी घेत होती. किसन देव सरडासारखा ताटला होता. गोल फिरताना एकाएकी शालनच्या पायाखालचा रॅप्टर मोडला. फळ्या निसटल्या. बिनमाठाच्या गवळणी मथुरेला पोचण्याआधीच खड्ड्यात कोसळल्या. नशीब कुणाला लागलं नाही. मावशी हसत म्हणली, बरं झालं गवळणीवरती गवळणी पडल्याता. मावशीवरती किसनदेव पडला असा तर गोकुळाचं काय खरं नव्हतं. लागल्या हसायला गवळणी. गरीब बिचाऱ्या. 3 तास नाचावं तवा कुठं पहाटेची चांदणी उगवायला 10ची नोट हातात मिळायची. इतर तमाशात बी हीच तऱ्हा. पोरी म्हणजे 10-5 रुपयावरती नाचवायच्या. तेवढ्याच पैशात भोगायच्या. रंगीत बाहुल्या. माझ्या आयुष्यात पोरींच्या बाबतीत नजर कधी वाईट बनली नाही. प्रत्येक पोरगी 700-800 रुपये पगार घेते.
गावाकडचे पंटर, व्यसनी आईबाप, लबाड भाऊ पळवतात सगळं. बिचाऱ्या पाण्यात बुचकुळी मारणाऱ्या खंड्या पाखरागत मोकळ्या सदानकदा, ना अंगावरती थेंब ना पोटात मासा. मोहन प्रधान ब्राह्मण घराण्यातला एकमेव कलावंत. दिसायला देखणा, नम्र, सोंगाड्याची भूमिका अफलातून करायचा. कुंदा पाटीलशी त्यानं लग्न केलेलं. सारखं नवरा बायकोचं खटकायचं. सतत धुमकाड चालू. एकदा मी विचारलंही, मोहन, अरे सारखा कामून भांडतोयास कुंदाशी? बड्या बापाची लेख आहे ना, म्हणून रोज नवं नवं सुचतया तिला. अरे झालं पण काय? आमची थुरली मिहुनी मंदा पाटील मज्जेत राहते, गळाभर दागिने वापरते. तिला काय रोज नवा घरोबा, त्यात शब्बीर हायच पैसा पुरवायला. हे बघ, माझ्या फडात खेळीमेळीचं वातावरण राहायला हवं, वाद नको. काय ग कुंदा, इकडे ये बघू. आलीच कुंदा, उषा नाईक सारखी वेणी घालत, डोळ्यांत ठसका, उतू जाणाऱ्या रूपाची बेअंदाज मस्ती. काय झालं नाना, या चाडग्यानं चुगली केलेली दिसते तुमच्यापाशी. अगं जरा मर्यादा सांभाळ, नवरा हाय नव तुझा त्यो. कशाचा नवरा, बायको सांभाळायची जमना. तो शब्बीर बघा, आकाला कशी मजेत ठेवतोया. नोटावरती झोपतीया, नोटावरती. तू नुसता बोटानच गुदगुल्या कर वांद्रागत. ए कुंदे, अगं दाताड पाडीन. तुझ्या अक्का धंदा करती, तू करणार का? ती रोज नावा ठोक्या गाठती, तू गाठणार का? थोबाड सांभाळ, मग कशाला गिरायकी करणारणीचा मोठपणा सांगतीयास? चुप! मोहन आणि कुंदा, चालायला लागा दोघं बी. पुन्हा भांडणाचा आवाज आला तर याद राखा, गाठ माझ्याशी हाय. सगळ्या कंपनीचं वातावरण बिघडवून टाकलंय या साल्यांनो तुम्ही. निघा इथनं, हट! मोहन चांगला, पण लबाड कुंदाच्या पायात त्यालाही माझं बोलणं ऐकावं लागलं. गप्प राहिला बिचारा. पिंपळेकर पाटलाच्या तिन्ही पोरी म्हणजे इरसाल नागिणी. घुसतील तिथं दंश करतील. रूपाचा गैरवापर करणाऱ्या अशा पोरी हिंदुस्थानात नसतील. साऱ्या कंपनीचा मणकाच मोडल्यागत झालं होतं. आता मी प्रसिद्धीच्या शिखरावर होतो. या वादानं भुईसपाट होणार की काय समजत नव्हतं. एवढा मराठवाड्यातला दौरा संपला की मोहन सकट तिघीही पोरी हाकलायचा माझा विचार मी मनाशी पक्का केला. एक निर्णय मनाशी पक्का करतोय ना करतोय, तो दुसरीच घुस कंपनीला लागली. एक दिवशी आकाताईच दबक्या आवाजात म्हणली, काय कुणकुणा आल्या का कानावरती? काय ग, खरं वाटल नव्ह? सांग तरी आधी. तुमचा भाऊ नवी कंपनी काढायच्या विचारात हाय. मजी इठ्या मांगाच्या हाटीलातली भजी. तुम्ही नुसतं बोहळ सांभायसा. माणसानं 24 तास कसं सावध राहावं? कोण कोण फुटणार हाय? सगळीच घरातली. तिनं कानात नावं सांगितली. हादरलोच. सारेच विश्वासू लोक गळा कापणार. एवढं वैभव उभा केलं ते धुळीला मिळवणार. अक्कल पेण खाऊ लागली. टकुर तर बादच झालं. हातपायच गळाले. आभाळात चकाकत वीज लखलकावी तशी तिडीक डोक्यात कडमडू लागली. सारीच कंपनी गोळा केली. एकदा सगळ्या कलाकारांवरती नजर फिरवली. पोरींनो, पगार मिळतो या नव वेळेच्या वेळी तुम्हाला? वय नाना, काय त्रास बीस? अजिबात नाही. देवावाणी भेटलायसा तुम्ही. इकडं बापय माणसांची काय तक्रार आहे का? काय नाही. कसला त्रास? पगाराची काय अडचण? काय नाही नाना, समद बेस हाय. मग कोण हरामखोर कंपनी फोडायची म्हणतोया? जर कुणी कंपनी फोडली तर याद राखा, गुडघ्यातनच पाय मोडून काढीन. झाटमारी जन्मठेप झाली तरी चालल. कोळशाच्या ढिगावर कोंबल्यावाणी जो तो गप्प झाला. सारेच फुटीर नाक कापल्यासारखे वाकले. तेवढ्यावरनं वातावरण पुन्हा पहिल्यासारखं टळटळीत झालं. संशयाचं मळप कुठल्या कुठं पळालं, पण ते खरं नव्हतं. ऑक्टोबरची 22 तारीख होती. शिरूरमध्ये प्रयोग होता. आदल्या दिवशी कंपनी फुटणार असल्याची वार्ता लागली आणि दुसऱ्याच दिवशी मोहन कुंदाला घेऊन पळाला. कधी कुठं गेला पत्ताच लागला नाही. वाटलं तालुक्याचा गाव आहे, गेला असेल पिक्चरला. दिवस मावळला तरी तो आला नाही तसा मी चक्रावलो. कंपनी फोडू पाहणाऱ्यांचा संशय आला. मुद्दाम 2 कलाकार त्यांनी पुढे पाठवलं. बाकीचं पाठी मागून पळणार. मनात संशयाचं भूत. काय घडतंय ते माझं मलाच कळत नव्हतं. रात्रीच्या प्रयोगाबद्दल मी साशंक होतो. प्रयोग संपला तरी मोहन आणि कुंदा काही आली नाहीत. सगळ्यांना विचारलं. प्रत्येकानं कानावरती हात ठेवला. मी काही बोललो नाही. मॅनेजरला सांगितलं, गाड्या भरा, उस्मानाबादकडे जाऊन द्या. सतत 14 दिवस 14 गावात प्रयोग केले. 15व्या दिवशी हिरापूरला आलो. गाड्या लावल्या. यात्रेची गर्दी.
इतरही तमाशे तिथे आलेले. चक्कर टाकायला निघालो तर वाटत पिंपळेकर पाटील भेटले. हात हातात घेऊन रडायला लागले. काय झालं पाटील? तुम्हाला कायच माहिती नाही? नाही. माझी पोरगी कुठाय? जावई मोहन कुठाय? अव ते शिरूरला प्रयोग असतानाच पळाले ती. पळालं नाही ती, तिथंच बिन पाण्याच्या हिरीत मोहनचं प्रेत गावलंया. गळ्याजवळ 2 डोबळ होती. लेक वाचली माझी, पण तिच्या नाकावरती आणि गालांवरती चाकूचं वार आहे ती. 3ऱ्या पायरी पावतर चढून आली होती. म्हणजे ही तर मर्डर केस. व्हय, समधीकडं म्हणत्या ती गणपतरावाचाच ह्यात हात आहे म्हणून. काय बोलताय? मी फक्त कलाकाराच्या कलेशी खेळतो, जीवाशी नव्हं. मन सुन्न झालं. बातमी कळताच कंपनी हळहळली. मंदा नंदा रडल्या आणि बापाकडे निघून गेल्या. शब्बीर हादरला. अधूनमधून तो मोहनशी भांडायचा. मीच त्याला धीर दिला. सत्यानं वागणाऱ्याला मरण नसतं शब्बीर. घाबरायचं काय बी कारण नाही. मी हाय नव्हं. एके दिवशी पोलीस वॉरंट घेऊन आले. प्रथमच हातात हातकड्या पडल्या. साऱ्या कंपनीचे जबाब घेतले गेले. दोरा तुटलेल्या माळेगत कंपनी वाऱ्यावरती उधळली. मी शंकरला सांगितलं, जमल तशी कंपनी चालवा. कलाकारांना उपाशी ठेवू नका. मी समर्थ आहे कोर्टात झुंज द्यायला. माझ्यासाठी 15 दिवसांचा पोलीस रिमांड घेतला गेला. पोलीस कस्टडीत ढकलण्यात आलं. पाण्यानं डोळे डबडबायचे. वाईट वाटायचं. होतो कुठाने आलो कुठं. छत्रपती राजा शिवाजी महाराज, कर्ण, इंग्रज गव्हर्नर अशा भूमिका करणाऱ्या माझ्यासारख्या प्रामाणिक कलावंतांच्या हातात बेड्या. वाटायचं या दगडी भिताडावरती डोकं आपटावं, जीव द्यावा. पण डोळ्यांसमोर दिसायची ती 125 कलाकारांची उपासमार. तमाशाच्या सामानाचा भलाबुरा येळकोट. माझी काहीच चूक नसताना पैसे चारून प्रकरण मिटवणार तरी कसं? वाकडी चाल आपण चाललो नाही, ते आपल्या रक्तातही नाही. सुरुवातीला पोलिसांनी दमात घेतलं. चांगल्यापणानं सांगा, मोहनचा खून कसा झाला? अव देवा शपथ काय माहिती नाही मला साहेब. मोहन गेल्याचं केव्हा कळलं? 22 ऑक्टोबरला सकाळी तो बाहेर पडला, पुन्हा आलाच नाही. मग तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार का केली नाही? चुकलं माझं. एका कंपनीचा मालक म्हणवताचा आणि 2 कलाकार निघून गेलं तर तरी 15 दिवस गप राहिलासा? याचा अर्थ काय व? खरं सांगू का साहेब, मी खरं तेच विचारतोय माने तुम्हाला मगाधरनं. अधूनमधून कलाकार रुसून रागावून जाते ती. तशीच ही जोडी गेल्या असाव्या असं मला वाटलं बघा. उद्या उलट तपासणी होईल हे लक्षात असून द्या. फार दिवसांनी नशीब माझा अंत बघत होतं, पण एवढ्यानं मी खचणारा नव्हतो, कारण सत्यावरती माझा पूर्ण विश्वास होता.